प्रलंबित असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत नगर परिषदेने राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांना घेतले फायलावर. 10 दिवसात काम सुरू झाले नाही तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं अमित भाऊ चिंतामणी यांनी सांगितले आहे. यावेळी तहसीलदार धनंजयजी बांगर, सर्व पत्रकार व सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जामखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ प्रांजल चिंतामणी व सर्व नगरसेवक यांनी एकत्रित येत आज जामखेड तहसील कार्यालय येथे माननीय तहसीलदार साहेब, माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या जामखेड ते सौताडा हा जो 541 जो राष्ट्रीय मार्ग आहे, या राष्ट्रीय मार्गाची कामकाजाबद्दल मीटिंग घेतली. ते काम गेली 3 वर्षापासून रखडलेलं आहे. खरडा चौक ते विश्वक्रांती चौक हा जो मेन शहरातला एक साधारणतः 800 मीटरचा जो भाग आहे तो 3 वर्षापासून रखडलेला आहे. या रखडलेल्या कामामुळे शहरातील नागरिक खूप त्रस्त आहेत. त्याचा उडणारा धूळ असेल आणि त्याच्यामुळे होणारे अपघात असतील, याच्यामुळे खऱ्या अर्थानं जामखेड शहरातले पूर्ण नागरिक हैराण झालेले आहेत. आणि याच मुद्द्यावर सर्वजण आम्ही एकत्रित येत आज या विषयाला वाचा फोडण्यासाठी आम्ही NHIचे अधिकारी, त्याचप्रमाणे या धनश्री कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्टर, प्रोजेक्ट मॅनेजर यांना सर्वांना एकत्रित बोलत तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी आम्ही बैठक संपन्न केली. जवळपास 2-2.5 तास चाललेल्या या बैठकीमध्ये अनेक चर्चा त्यामध्ये झाल्या. त्यांच्या काही प्रश्न होते, परंतु एकंदरीत नागरिकांच्या असलेले त्याच्यावर आक्रमक भूमिका, त्याच्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधींनी आवाज उठवत खऱ्या अर्थानं हा जो रस्त्याचं काम चालू आहे ते काम तात्काळ चालू करण्यासाठी आम्ही आग्रही भूमिका मांडली. आणि याला प्रतिसाद देत तहसीलदार साहेबांनी या सर्व भावना लक्षात घेतल्या. आदरणीय पोलीस निरीक्षक साहेब यांनी भावना लक्षात घेत या तात्काळ त्यांनी धनश्री कन्स्ट्रक्शन आणि NHIच्या अधिकाऱ्यांना हे काम पुढील 10 दिवसाच्या आत चालू करण्याच्या सूचना दिल्या. 18 तारखेपासून हे काम सुरळीतपणे चालू होईल असं आम्हा सर्वांना या ठिकाणी आश्वस्त केलं. परंतु सर्वच लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी अनेक वेळा हे बैठका घेतात आणि अशा आश्वस्त करतात. याच्यावर भूमिका मांडल्याच्या नंतर तहसीलदार साहेबांनी जर हे काम झालं नाही तर आम्ही कठोर कारवाईची भूमिका त्यात घेऊ. विशेष करून आपले जिल्हाधिकारी साहेब पंकज आशिया साहेब यांची देखील सूचना आहेत, काम तात्काळ झालं पाहिजे अशीच सर्वांची भावना आहे. पत्रकार बांधव मोठ्या संख्येने या बैठकीसाठी उपस्थित होते आणि सर्व नागरिकांच्या भावना त्यांनी देखील त्याच्यातून मांडल्या. खऱ्या अर्थानं आज पत्रकार दिन आहे. लोकशाही बळकट करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील आज या ठिकाणी झालं. आज पत्रकार दिनाच्या निमित्त मी सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो आणि हा रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्व जामखेड शहरातील सर्व समाजाची समन्वयाची बैठक आवश्यक असल्या कारणानं परवा दिवशी ही सर्व बैठक आदरणीय तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होईल. जिथं अडचण येईल तिथं स्वतः तहसीलदार साहेब आणि पोलीस निरीक्षक साहेब त्या ठिकाणी आपलं हस्तक्षेप करून मार्ग काढणार आहेत अशी त्यांनी आता आम्हाला सर्वांना म्हणजे आश्वस्त केलं, ग्वाही दिलेली आहे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि या जामखेड आणि कर्जत तालुक्याचे भूमिपुत्र आदरणीय राम शिंदे साहेब महाराष्ट्राच्या सर्वोच्च संवैधानिक पदावर आहेत. ही सर्व बाजू जमेची असताना नगर परिषदेमध्ये देखील त्या ठिकाणी जामखेडच्या सर्व जनतेने भारतीय जनता पार्टीला कौल देत नगराध्यक्षपद आणि सर्व नगरसेवक बहुमतात त्यांनी या ठिकाणी आम्हाला सर्वांना विराजमान केलंय. त्यांच्या सर्वांच्या भूमिका त्या ठिकाणी आम्ही प्रचारादरम्यान जाणवल्या आणि त्याच भूमिकेचा आवाज उठवत आम्ही 29/12/2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे प्रथम आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि ते निवेदन दिल्याच्या नंतर पुढच्या 8-10 दिवसात काय कारवाई होती याची आम्ही सर्वांनी पाहणी केली. परंतु असं लक्षात आलं की याच्यावर काही कारवाई होताना दिसत नाही. मग हे असं असताना आम्ही सर्व पुन्हा एकत्र येत आज मीटिंग कोऑर्डिनेट केली आणि या मीटिंग कोऑर्डिनेटमध्ये त्या ठिकाणी 2.5 तासामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या विषयाला मार्ग निघल अशी अपेक्षा व्यक्त झाली. आणि आम्ही या पुढील काळात जर हे आंदोलन जर काम 10 दिवसात पुढील चालू न झाल्यास आम्ही त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करत आम्ही ही जी काही धनश्री कन्स्ट्रक्शन आहे यांना काळ्या यादीमध्ये टाकण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सभापती आदरणीय राम शिंदे साहेब यांच्याकडे आग्रही भूमिका मांडू नव्हे तर आपल्या देशाचे रस्ते महाविकास मंत्री, महामार्ग मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्यापर्यंत या एजन्सीची कंप्लेंट आम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊन यांना आम्ही कायदेशीरपणे कोर्टात, न्यायालयात सुद्धा अडचणीत आणण्याचा त्या ठिकाणी जामखेड नगर परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करू. मी या माध्यमातून एवढं आवाहन करेन की हा रस्ता होताना जी काही रस्त्याच्या दुतर्फा
इमारती असतील, आणखी काही अडचणीच्या गोष्टी असतील, परंतु जामखेड शहराचा सर्वांगीण विकास करताना जर काही त्या ठिकाणी आपल्या अडचणी उपलब्ध होत असतील तर सर्वांना सहकार्य करण्याची माझी विनंती राहील. आपण हा पुढील 50 वर्षासाठीचा नियोजित रस्ता असल्या कारणानं आपण सर्वांनी सहकार्य करावा अशी मी सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षाच्या वतीने विनंती करत आपण आम्हाला सहकार्य करावं आणि जामखेड शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा एक भाग व्हावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.